आणि आता बातम्या विस्ताराने बघूया। मराठा कुणबी जीआरला स्थगिती द्यायला मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती द्यायला हायकोर्टाने नकार दिलेला आहे। मुंबई हायकोर्टाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 3 रिट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्यावर सुनावणी झाली। सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावं, या याचिकांवर सरकारचं काय म्हणणं आहे ते सांगावं, 4 आठवड्यात उत्तर सादर करावं असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। तर न्यायदेवता आमच्या बाजूने आहे, कुणी कितीही विरोध केला तरी आम्ही खरे आहोत असं मनोज जरांगे म्हणतात। ओबीसी आणि मराठा मतांची पोळी खावी अशी सरकारची भूमिका दिसते अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आणि आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ असा इशाराही त्यांनी दिलाय। की हे जे आहेत सरकारचा तो जीआर आहे, तो जीआर कसा सरकारने जी न्यायालयीन प्रक्रिया किंवा जी कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस आर्टिकल 164 ला डावलून सरकारने त्या अधिकारामध्ये जाऊन हा जीआर काढलेला आहे, अशा बऱ्याच या गोष्टींमध्ये मी जात नाहीये खोलवर। वीरेंद्र सराफांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही याला अपोज करतो। हे जे याचिका करते आहेत ह्यांना लोकच नाहीये, हे अग्रीव्ड पार्टी नाहीयेत। आजच मी आमच्या वकिलांशी तिथल्या वकिलांशी आमची चर्चा झाली आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करायचा निर्णय घेतला आहे। आम्हाला आमचा माणूस उद्ध्वस्त होताना दिसतंय, हे आम्ही दुगड्या डोळ्यांनी बघत आहोत आणि म्हणून खरं तर हे सगळं होत असताना त्यांच्याकडे वकिलांची फौज आहे, आमच्याकडे तेवढं नाही आहे ना। ओबीसी समाज काय गरीब समाज आहे, मराठा एवढा श्रीमंत समाज ओबीसी कसा असू शकतो? त्यांना वाटेल ते, त्यांच्याकडे अन्नधान्य जे गोळा झाला होता जरांगेंनी ज्यावेळेस आंदोलन केलं ते मंदिरांना दान द्यावं इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं। कारण धनसंपन्न व्यक्ती असल्यानंतर त्या ठिकाणी हे गरीब आणि चुटके मुटके माणसं कशी जगतील? हे मी वारंवार सांगितलेलं आहे। कारण आमचं खरं आहे, आम्ही खरे ओबीसी आहेत, आमच्या खऱ्या ओबीसीच्या नोंदी आहेत, आमचं गॅजेटियर खरं आहे। त्यामुळं न्यायदेवता आमच्याच बाजूनं करणार। कुणी किती विरोध केला तरी काहीच होऊ शकत नाही, कारण हा जीआर हैदराबादचा गॅजेटियरचा आधार घेऊन काढलेला आहे। आणि कुठल्याही इम्पेरिकल डेटा विना, कुठल्याही सोशो इकॉनॉमिकल सर्वे विना आरक्षण हे ज्यांचं प्रतिनिधित्व नाही, ज्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाही, अशा लोकांना रिझर्वेशन दिलं जातं असं संविधानाला अपेक्षित आहे। परंतु इथल्या गव्हर्नमेंटनं कुणाच्या तरी भूलथापांना बळी पडून, कुणाच्या तरी झुंडशाहीला बळी पडून आमच्या ओबीसीचं आरक्षण घालवलेलं आहे। आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यामध्ये शासन अपुरं पडलेलं आहे। शासनानं आम्हाला बेदखल केलेलं आहे आणि आता आज न्यायालयानं अंतरिम स्थगितीस नकार दिलेला आहे। हे खऱ्या अर्थानं मी न्यायालयाचा निर्णय मानणारा कार्यकर्ता आहे, न्याय व्यवस्थेचा आदर करणारा कार्यकर्ता आहे, पण आज जो निर्णय आलेला आहे याच्यावरती आम्ही निश्चित दुःखी आहोत। आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जरांगेंनी राहुल गांधींवर टीका केली आणि त्यावर जरांगेंचा बोलवता धनी कोण असा प्रश्न विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलेला आहे। आणि राहुल गांधी अनपढ गव्हर्नर तो कोण आहे? त्यांनी काय 4 सगळं वाचले म्हणजे काय जागीरदार झाला का? तो आम्हाला अनपढ गव्हर्नर समजत असला त्याच्यासाठी ते बिगर लग्नाचं पडलंय तिकडं आणि त्याच्यासाठी तो आम्हाला छेडी तू काय? अरे लयच हातबल झालं रे, हो गळंटी वारे हो, लयच हातबल झाले, लयच मुके घ्यायला लागला राहुल गांधीची। हा बाद घ्या संपून जाशील, कशाला नाटकं करतो, नीट राय खाय गपचीप। विरोधकांना टार्गेट करता येते म्हणजे त्यांची भूमिका आणि त्यांची बोलवता धनी यामागची त्यांची लढाई जी आहे की कोणासाठी आहे? यांची लढाई काय सामान्य जनतेसाठी आहे की विरोधकांना टार्गेट करायसाठी आहे? म्हणजे अशा पद्धतीनं मानणं आणि बोलणं, कुणाला काहीतरी नाव ठेवून त्यांचा, हे काय अनपढ गव्हर्नरचं लक्षण आहे? हे काही अशी शब्दाचा वापर करणं एखाद्या राष्ट्रीय नेत्या संदर्भात, त्यामुळे हे दिसते ती लढाईची दिशा आणि बोलवता धनी हे कोणीतरी आता त्याच्या मागे उभा झालाय, त्याच्या भरोश्यावर अशा प्रकारचे ते स्टेटमेंट करतायत।